चारही बाजूंनी कोंडी झालीये. मृत्यू आणि निश्चित पराभव अगदी डोळ्यांसमोर उभा ठाकलाय. अत्यंत भयानक परिस्थिती. हो ना. आणि युद्धाच्या मैदानावर आता कोणतीही आशा उरलेली नसताना अचानक एका वाड्याच्या मागच्या तालमीतून एक प्रचंड मोठी आरोळी उठते. आणि तिथूनच सगळं चित्र बदलतं. अगदी. अंगावर कोणतंही चिलखत न घालता लाल माती अंगाला फासलेले 100-200 पैलवान थेट रणांगणात मृत्यूच्या दाढेत उडी घेतात. आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका अत्यंत रोमहर्षक आणि ऐतिहासिक युद्ध प्रसंगाचं विश्लेषण करणार आहोत, जो प्रसंग खरोखरच अंगावर काटा आणतो. नक्कीच. हा प्रसंग बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 96 वरून घेण्यात आलाय. आजच्या आपल्या या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे की जेव्हा युद्धात पराभव निश्चित वाटत असतो तेव्हा एखाद्या अनपेक्षित ठिकाणाहून आलेली मदत आणि कडवी निष्ठा युद्धाचं पारडं कसं फिरवू शकते हे समजून घेणं. बरं, या प्रसंगाचं विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण युद्ध हे केवळ शस्त्रांनी आणि सैनिकांच्या संख्येने लढलं जात नाही. बरोबर. जेव्हा एखाद्या मोठ्या फौजेची पूर्णपणे कोंडी होते ना, तेव्हा सैनिकांचं केवळ शारीरिक बळ संपत नसतं, त्यांचं मानसिक खच्चीकरणही अगदी शिगेला पोचलेलं असतं. म्हणजे हरणार हे डोळ्यांसमोर दिसत असतं. अगदी बरोबर. पराभव आता अपरिहार्य आहे हे वास्तव जेव्हा एखाद्या सैन्याला दिसायला लागतं तेव्हा परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आणि धुसर बनते. अशावेळी केवळ रणनीती उपयोगाला येत नाही, तर अनपेक्षित डावपेच आणि टोकाची मानसिक खंबीरता तिथे निर्णायक ठरते. आणि या प्रसंगाची सुरुवातच मुळात एका अत्यंत नाट्यमय दृश्यातून होते. मराठ्यांनी राजे यसाजीराव शिर्के यांच्या फौजेची चारही बाजूंनी कोंडी केली आहे. हो. आजवर अजिंक्य मानली जाणारी यशवंतरावांची फौज आता जिंकणार आणि शिर्क्यांचा पराभव होणार अशी स्पष्ट लक्षणं रणांगणावर दिसू लागली आहेत. आणि दूरवर यशवंतरावांच्या वाड्यावरून साऊ हे सर्व भीषण दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहतीये. तसं पाहायला गेलं तर साऊच्या दृष्टिकोनातून तो क्षण कमालीच्या अगतिकतेचा आहे. हो, कारण वाड्यावरून दिसणारं हे चित्र केवळ एका सैन्याचा पराभवाचा नाहीये. नाही, ते एका प्रदीर्घ परंपरेच्या अस्ताचं चित्र आहे. समोरचं सैन्य संख्येने आणि तयारीने खूप वरचढ आहे. युद्धशास्त्राच्या नियमावलीनुसार आता इथून पुढे काय घडेल हे अगदी स्पष्ट असतं तिथे. बरोबर. पण मानवी निष्ठा आणि जिद्द या गोष्टी कोणत्याही नियमावलीत बसणाऱ्या नसतात. आणि म्हणूनच या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या क्षणी त्या वाड्याच्या मागे असलेल्या तालमीतून अचानक एक युद्धगर्जना ऐकू येते. काळभैरवाच्या नावानं चांग भलं. होय, हीच ती आरोळी. हाच तो क्षण आहे जो एखाद्या आधुनिक चित्रपटातील क्लायमॅक्स सारखा वाटतो मला. म्हणजे मुख्य सैन्य हरत असताना, सर्वत्र निराशा पसरलेली असताना अचानक कुठला तरी एक गुप्त दरवाजा उघडावा आणि मदतीला एक पूर्णपणे वेगळीच फौज धावून यावी. एकदम सिनेमॅटिक दृश्य आहे हे. हो ना. पण इथे सर्वात मोठा धक्कादायक भाग हा आहे की ही मदतीला आलेली फौज कोणतेही प्रशिक्षित नियमित सैनिक नाहीत. असा पडतो की आखाड्यात कुस्ती खेळणाऱ्या या पैलवानांचा युद्धाशी काय संबंध? हाच तर या प्रसंगाचा गाभा आहे. म्हणजे बघा, पैलवानांचं प्रशिक्षण आणि सैनिकांचं प्रशिक्षण यात खूप मोठा फरक असतो. तो कसा काय? पैलवान हे सहसा आखाड्यात कुस्ती खेळण्यासाठी, द्वंद्व करण्यासाठी ओळखले जातात. त्यांचा सराव लाल मातीतला असतो आणि त्यांचे नियम अत्यंत काटेकोर असतात, फक्त कुस्तीपुरते मर्यादित. बरोबर. युद्धभूमीवर हातात तलवारी आणि भाले घेऊन रक्ताच्या थारोळ्यात लढणं हा त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग नसतोच मुळी. तरीही राजे यसाजीरावांच्या पदरी असलेले हे 100-200 निष्ठावान पैलवान मृत्यूची पर्वा न करता मैदानात उतरले. म्हणजे यामागे निव्वळ सैनिकी कर्तव्य नक्कीच नव्हतं. अजिबात नाही. यामागे मातृभूमीच्या रक्षणाची अथांग भावना आणि निष्ठेचा अत्यंत प्रबळ रसायन होतं. तर मग त्यांच्या या कृतीमागे मुख्य प्रेरणा कोणती होती? म्हणजे केवळ राजाने पोसला आहे म्हणून ते लढायला आले की यामागे आणखी काही गडद कारणं होती? राजे येसाजीरावांनी या पैलवानांना जो आश्रय दिला होता, तालमीत जो सन्मान दिला होता, त्याप्रती असलेली ही एक प्रकारची कृतज्ञता होती. जेव्हा या पैलवानांनी पाहिलं की आपल्या राजाची आणि आपल्या मातृभूमीची प्रतिष्ठा धुळीला मिळतीये, तेव्हा त्यांनी आखाड्यातले कुस्तीचे नियम चक्क बाजूला ठेवले. म्हणजे खेळ बाजूला राहिला. अगदी. त्यांच्यासाठी आता कुस्ती हा खेळ राहिला नव्हता, तर ते अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी थेट रणांगणावर आले होते. हे ऐकायला जेवढं स्फूर्तिदायक वाटते ना, तेवढाच मला इथे एक अत्यंत महत्वाचा आक्षेप घ्यावासा वाटतोय. बरं, कोणता आक्षेप? या 100-200 पैलवानांच्या टोळक्याचं नेतृत्व करणारा जो मोहरक्या आहे त्याला साऊ दुरूनच ओळखते.
तो एक अत्यंत धिप्पाट शरीरयष्टीचा पैलवान आहे ज्याचं नाव भीमा जाधव. हो, भीमा जाधव. मूळ मजकुरात असा स्पष्ट उल्लेख आहे की याआधी खंडेरायाने यशवंतरावांच्या यात्रेत याच भीमा जाधवला चितपट करून त्याचा अत्यंत मानहानिकारक पराभव केला होता. बरोबर आहे. मग मला सांगा, जर हा मल्ल आधीच एकदा पराभूत झालेला आहे तर अशा एका पराभूत माणसावर युद्धाच्या इतक्या नाजूक आणि निर्णायक क्षणी एवढी मोठी जबाबदारी का टाकली गेली? हा निर्णय केवळ रणनीतीचा भाग होता की यामागे सुडाची भावना होती? या प्रश्नाचं उत्तर मानवी मानसशास्त्राच्या एका अत्यंत गडद कोपऱ्यात दडले आणि तीच या प्रसंगाची जमेची बाजू आहे मी म्हणेन. कसं काय? कारण भीमा जाधव हा केवळ एक सामान्य पैलवान नव्हता. तो राजे येसाजीरावांचा खासगी मल्ल होता. एका राजाचा खासगी मल्ल असणं ही एक अत्यंत प्रतिष्ठेची बाब असते. हो, ते तर आहे. तो पराभूत झाला होता हे वास्तव आहे, पण तो पराभव आणि ती मानहानी त्याच्या जिव्हारी लागली होती. तो केवळ मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी बाहेर पडला नव्हता, तर मूळ मजकुरात वर्णन केल्याप्रमाणे त्याच्या मनात पराभवाचे उट्टे काढण्याचा मनसुबा होता. म्हणजे थोडक्यात त्याच्या मनात आपल्या अपमानाचा बदला घेण्याची एक धगधगती आग होती. नक्कीच. जेव्हा एखाद्या योद्ध्याच्या मनात मातृभूमीच्या प्रेमासोबतच आपल्या वैयक्तिक अपमानाचा बदला घेण्याची सुडाची भावना मिसळते, तेव्हा तो एका सामान्य सैनिकापेक्षा कित्येक तरी पटीने अधिक भयंकर योद्धा बनतो. बापरे. एक सामान्य सैनिक राजाच्या आदेशानुसार आणि नियमानुसार लढतो, पण भीमा जाधव त्वेषाने बाहेर पडला होता. सुडाची आणि अपमानाची आग माणसाला शारीरिक वेदना विसरायला लावते आणि हिंस्र बनवते. अगदी. त्याच्यातील हिंस्र प्रवृत्तीला ती जागृत करते. भीमा जाधव आता केवळ कुस्ती खेळायला किंवा केवळ संरक्षण करायला आला नव्हता, तर तो आपल्या अपमानाचा भयंकर हिशोब चुकता करायला रणांगणात उतरला होता. एकीकडे पराभवाची लाज आणि दुसरीकडे राजाप्रती असलेली निष्ठा, हे रसायन खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. हो ना. आणि याचा थेट परिणाम आपल्याला रणांगणावरील प्रत्यक्ष तांडवात पाहायला मिळतो. धुळीचे लोट उडवत या पैलवानांनी मराठ्यांच्या फौजेला जी पहिलीच टक्कर दिली ती अत्यंत निकराची होती. प्रचंड भयानक होती ती टक्कर. मजकुरातील वर्णनानुसार पहिलवानी घाव वाया जात नव्हता. ज्यावर वार पडेल त्याची खांडोळी होत होती. एक एक पैलवान 10-10 धारकऱ्यांचा खात्मा करत होता. हे वाचतानाच थरकाप उडतो. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ते घोड्या सखट योद्ध्यांना उचलून आपटत होते. हे वाचताना डोळ्यांवर विश्वासच बसत नाही माझा. आणि इथेच आपण या लढाईच्या प्रत्यक्ष तंत्राकडे आणि शरीरविज्ञानाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे कसं? बघा, एक नियमित सैनिक तलवारीच्या युद्धात प्रशिक्षित असतो. तो वार अडवणं, स्वतःचा बचाव करणं आणि पायांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करतो. पण एका पैलवानाचं शरीर पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने तयार झालेलं असतं. अच्छा. लाल मातीतील कुस्तीमुळे त्यांची मांड्यांची आणि कमरेची ताकद प्रचंड असते. तसंच त्यांची पकड आणि खांद्यांचं बळ एखाद्या सैनिकापेक्षा अनेक पटींनी जास्त असतं. त्यामुळे जेव्हा ते तलवार चालवतात तेव्हा तो केवळ एक कौशल्यपूर्ण वार नसतो, त्यामागे त्यांच्या संपूर्ण शरीराची अफाट ताकद असते. म्हणूनच ज्याच्यावर तो घाव पडत होता त्याची अक्षरशः खांडोळी होत होती. आणि ते घोड्यांना उचलून आपटण्याचं जे वर्णन आहे, मला सांगा, एखादा चालून येणाऱ्या घोड्याला आणि त्यावर बसलेल्या योद्ध्याला थांबवणं आणि जमिनीवर आपटणं, हे तर कोणत्याही मानवी क्षमतेच्या पलीकडचं वाटतं. ते मानवी क्षमतेच्या पलीकडचं वाटतं, म्हणूनच लेखकाने मूळ स्रोतात एक अत्यंत समर्पक उपमा वापरली आहे तिथे. कोणती उपमा? लेखकाने या अचाट शक्तीच्या प्रदर्शनाला महाभारताची उपमा दिली आहे. असं लिहिलंय की महाभारतात घटोत्कचाने जसा संहार कौरवसेनेचा मांडला होता, तसाच संहार त्या शिर्क्यांच्या नेतृत्वात पैलवानांनी मराठ्यांच्या सेनेविरुद्ध मांडला होता. घटोत्कचाची उपमा? हो. घटोत्कच हा भीमाचा आणि हिडिंबेचा पुत्र होता. त्याने कुरुक्षेत्रावर रात्रीच्या युद्धात मायावी आणि विध्वंसक युद्धपद्धती वापरून कौरवांची दाणादाण उडवली होती. म्हणजे ही उपमा केवळ त्यांच्या अवाढव्य शरीरयष्टीसाठी दिलेली नाहीये तर? नाही, ही उपमा शरीरयष्टीपेक्षा त्यांच्या अनपेक्षित आणि विध्वंसक युद्धपद्धतीसाठी वापरलेली आहे. बरोबर. कौरवांचं सैन्य हे क्षत्रिय नियमानुसार लढणारं प्रशिक्षित सैन्य होतं. जेव्हा त्यांच्यासमोर घटोत्कचाने कोणतीही नियमावली न पाळता मायावी युद्ध सुरू केलं, तेव्हा त्या प्रशिक्षित सैन्याला काय करावं हे सुचनासं झालं. म्हणजे पूर्ण गोंधळ उडाला. अगदी तसंच इथे झालं. मराठ्यांचं सैन्य हे तलवारीच्या आणि भाल्यांच्या युद्धात निपुण होतं, पण जेव्हा त्यांच्या अंगावर हे अर्धवट कपड्यातले महाकाय पैलवान धावून आले आणि त्यांनी थेट घोडेच उचलून आपटायला सुरुवात केली,
तेव्हा काय करायचं? यावर त्यांच्याकडे काहीच उत्तर नसेल. मराठ्यांच्या युद्धशास्त्राच्या नियमावलीत यावर कोणतंच उत्तर नव्हतं. बापरे, हे फारच रंजक आहे. म्हणजे जे सैनिक आजवर ठराविक पद्धतीने तलवारीचे वार रोखण्यासाठी आणि पलटवार करण्यासाठी प्रशिक्षित होते, त्यांच्यासमोर जेव्हा असे शत्रू आले जे कोणतेही नियम पाळत नव्हते हो, आणि केवळ शारीरिक बळाच्या जोरावर अमानुष मारामारी करत होते, तेव्हा त्यांची सर्व रणनीती कोलमडून पडली. अगदी तसंच. ज्याला आपण इंग्रजीत एसिमेट्रिकल वॉरफेअर म्हणू शकतो, तसाच हा प्रकार वाटतोय मला. शत्रू जेव्हा तुमच्या अपेक्षेबाहेरच्या पद्धतीने हल्ला करतो, तेव्हा तुमची सर्व पूर्वतयारी कुचकामी ठरते. बरोबर. हीच ती अनपेक्षित गोष्ट आहे जिने संपूर्ण युद्धाचं पारडं फिरवून टाकलं. कुस्तीच्या आखाड्यातून आलेल्या या मल्लांनी मराठ्यांच्या सैन्यामध्ये अशी काही दहशत निर्माण केली की आता तिथे थांबण्यात काहीच अर्थ उरला नाही. मग पुढे काय झालं? इशारातीचे करणे वाजू लागले आणि जो विजय काही क्षणांपूर्वी मराठ्यांच्या गळ्यात पडणार होता, तो भीमा जाधवाने अक्षरशः हिसका मारून आपल्या हाती घेतला. क्या बात है. पुढे पळणाऱ्या फौजेची त्रेधा तिरपीड बघत राजेश शिर्के आणि पहिलवानांची ती विजयी फौज तिथे उभी होती. हा विजयाचा क्षण अत्यंत नाट्यमय आणि तितकाच भावनिक आहे. एका निश्चित पराभवाच्या गर्तेतून खेचून आणलेला हा विजय होता. विजयानंतर भीमाने आपल्या डोक्यावरील शिरस्त्राण उतरवलं आणि राजे येसाजीरावांच्या समोर येऊन मुजरा केला. तेव्हा राजे अत्यंत कृतज्ञतेने भीमाला म्हणाले, भीमा, अरे तू आज धावून आला नसतास तर शिर्क्यांची अब्रू, परंपरा सर्व काही मातीत निघालं असतं. संपलं असतं सारं. हा संवाद खूप काही सांगून जातो आपल्याला. हो ना. इथे एक राजा आपल्याच एका सेवकासमोर, एका मल्लासमोर अशी कृतज्ञता व्यक्त करत आहे. कारण भीमाने केवळ एक लढाई जिंकली नव्हती, तर त्याने एका संपूर्ण घराण्याची अब्रू, त्यांचा स्वाभिमान आणि शेकडो वर्षांची परंपरा वाचवली होती. अगदी. हा राजा आणि सेवक यांच्यातील कोणताही औपचारिक संवाद नाहीये, तर दोन योद्ध्यांमधील सर्वोच्च भावनिक आदर आहे हा. पण या विजयाच्या आणि सन्मानाच्या सर्वोच्च भावनिक क्षणीच ना, युद्धाचं भीषण वास्तव एकाएकी समोर येतं. राजे येसाजीराव अत्यंत प्रेमाने आणि कृतज्ञतेने भीमाला मिठी मारतात. हो. आणि मिठी मारतानाच छातीवरील आघातामुळे आणि झालेल्या रक्तस्त्रावामुळे ते मूर्छित होऊन भीमाच्याच मिठीत कोसळतात. संपूर्ण सैन्याला त्यांना तातडीने उचलून वाड्याकडे घेऊन जावं लागतं. हेच युद्धाचं कटू सत्य आहे. विजय मिळवला तरी त्याची एक भयंकर किंमत मोजावी लागते. राजाची ही मूर्छा केवळ छातीवर लागलेल्या बाह्य जखमेची परिणती नव्हती. हा त्या संपूर्ण युद्धाच्या तणावाचा, मृत्यूला इतक्या जवळून पाहिल्याचा आणि शेवटी मिळालेल्या अकल्पित यशामुळे शरीरातील संपलेल्या ऊर्जेचा परिणाम होता. म्हणजे ॲड्रिनालिन ड्रॉप ज्याला म्हणतात तसं काहीसं. अगदी बरोबर. जेव्हा माणूस जीव घेण्यास संकटात असतो तेव्हा त्याचं शरीर एका वेगळ्याच स्फूर्तीने लढत असतं. पण एकदा का तो तणाव दूर झाला आणि विजय निश्चित झाला की शरीरातील ती ऊर्जा अचानक संपुष्टात येते आणि माणूस कोसळतो. राजे येसाजीरावांच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. आणि या सगळ्या धावपळीत जेव्हा सर्व सैन्य राजा उचलून वाड्याकडे परत जात असतं, तेव्हा मूळ मजकुरात एक शेवटचा परिच्छेद येतो. तो परिच्छेद इतका विचार करायला लावणारा आहे की तो या संपूर्ण प्रसंगाची दिशाच बदलून टाकतो. खरंच तो प्रसंग खूप गूढ आहे. सर्व सैन्य परत जात असताना एक योद्धा मात्र रणांगणावर जाणीवपूर्वक मागे उभा राहतो. त्याचे बुलंद बाहू घामाने डबडबलेले आहेत. त्याच्या हातातील नंगी समशेर रक्ताने निथळत आहे. आणि त्या निथळणाऱ्या रक्ताकडे पाहत त्या वीराच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. तो आपलं शिरस्त्राण काढून एक वार भरल्या आणि इथे हे वर्णन अचानक थांबतं. पण या मागे राहिलेल्या योद्ध्याचे चित्र एक प्रचंड भावनिक गुंतागुंत निर्माण करतं म्हणत. जर आपण या शेवटच्या दृश्याचं विश्लेषण केलं ना, तर हे स्पष्ट होतं की हा प्रसंग युद्धाच्या केवळ जय पराजयाच्या पलीकडच्या भीषण सत्याची जाणीव करून देतो. बरोबर. रणांगण आता शांत झालंय, मराठ्यांची फौज पळून गेलीये, विजय मिळालाय. पण त्या योद्ध्याच्या डोळ्यात जे अश्रू येतात ते केवळ विजयाच्या आनंदाचे नक्कीच नाहीत. मग ते अश्रू कशाचे असावेत? हे अश्रू अनेक गोष्टींचं प्रतीक असू शकतात. या भीषण संहारात त्यांनी आपले अनेक सहकारी पहिलवान गमावले असतील. त्यांच्या दुःखाचे हे अश्रू असू शकतात. शक्य आहे. किंवा त्याहूनही खोलवर विचार केला तर एका क्षणी 10 माणसांना अक्षरशः कापणारा, घोड्यांवरून माणसांना आपटाणारा हा महाकाय योद्धा जेव्हा युद्ध संपल्यावर स्वतःच्या रक्ताने माखलेल्या तलवारीकडे पाहतो तेव्हा त्याला त्या भयंकर रक्तापातामुळे आलेली विरक्ती जाणवत असावी. बापरे, हा विचारच अंगावर काटा आणतोय. युद्धाच्या उन्मादात माणूस हिंस्त्र पशु बनतो,
पण जेव्हा तो उन्माद ओसरतो तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात त्याला स्वतःची हरवलेली माणुसकी दिसते. रक्ताने माखलेली ती तलवार केवळ शत्रूचा नाश करत नाही, तर ती स्वतःतील काहीतरी पवित्र नष्ट झाल्याचीही साक्ष देत असते. म्हणजे सुरुवातीला आपण ज्या युद्धाकडे केवळ जिंकणं किंवा हरणं अशा साध्या दृष्टिकोनातून पाहत होतो, ते आता या शेवटच्या अश्रूंसोबत एका प्रचंड मोठ्या भावनिक आणि मानवी संघर्षात रूपांतरित होतंय. अगदी तसंच. जो विजय वरवर अत्यंत स्फूर्तिदायक आणि तेजस्वी वाटत होता, तो मुळात किती वेदनादायी आणि क्लिष्ट आहे हे हा शेवटचा प्रसंग अधोरेखित करतो. युद्धाचा हाच सर्वात मोठा विरोधाभास आहे. युद्ध कधीच केवळ विजयाचा आनंद घेऊन येत नाही. विजयाच्या क्षणीही एक प्रकारचा मानवी पराभव दडलेला असतो तिथे. खरंय. रणांगणावर सांडलेलं रक्त हे शत्रूचं असो वा मित्राचं, ते शेवटी मानवी मूल्यांचाच ऱ्हास दर्शवतं. आणि याच अत्यंत गडद आणि विचार करायला लावणाऱ्या जाणीवेवर हा प्रसंग संपतो. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर पोहोचलो आहोत. इतिहास नेहमी राजे, महाराजे, सेनापती आणि त्यांच्या ठरलेल्या रणनीतींच्या नोंदी अत्यंत काळजीपूर्वक ठेवतो. त्यांच्या लढाया आणि त्यांचे तह सुवर्णाक्षरात लिहिले जातात. हो, ते तर नेहमीच होतं. परंतु अनेकदा इतिहासाचं आणि युद्धाचं पारडं अशा लोकांकडून फिरवलं जातं जी पूर्णपणे अनपेक्षित असतात. पडद्यामागे राहणारे, कुस्तीच्या आखाड्यात मातीशी खेळणारे हे पैलवान अचानक युद्धाचं चित्र बदलून टाकतात. आणि सुडाच्या आगीत जळणारा भीमा जाधवांसारखा एक पराभूत मल्ल संपूर्ण प्रशिक्षित सेनेला धूळ चारतो. आणि हे केवळ इतिहासातील युद्धांपुरतंच मर्यादित नाहीये. जर आपण यातून एक व्यापक अर्थ काढला तर तो कोणत्याही मोठ्या संघर्षाला लागू होतो. अगदी बरोबर. संकटाच्या वेळी मदतीचा हात कुठून येईल आणि विजयाची दिशा कोण बदलेल हे कधीच निश्चित नसतं. आणि म्हणूनच जाता जाता ऐकणाऱ्यांना एका विचारावर मनन करण्याचं आवाहन मला करावंसं वाटतं. नक्कीच. एखाद्या मोठ्या संघर्षात किंवा कोणत्याही क्षेत्रातील वाटचालीत असे कोणते पडद्यामागचे योद्धे किंवा अनपेक्षित घटक असतील ज्यांनी संपूर्ण चित्रच बदलून टाकलं असेल? जेव्हा पराभव अगदी उंबरट्यावर असतो तेव्हा कोणता अज्ञात घटक अचानक मदतीला धावून येईल हे कोणीच सांगू शकत नाही. अगदी. आणि त्या अनपेक्षित विजयानंतर हातात उरणारं यश हे खरोखरच निर्भीड असतं की त्या यशासाठी मोजलेल्या किमतीचं ओझं घेऊन येतं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. यावर नक्की विचार करा.